अमरावतीमध्ये की या ठिकाणी कमिशनरला मी सांगणार आहे. आज मी जेव्हा रस्त्यावरून फिरत होतो तेव्हा खूप कचरा होता. आता आम्ही सर्व व्यासपीठावरचे लोक या ठिकाणी बहुमतामध्ये आहोत. सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना 217 आमदाराचं सरकार आहे. अमरावती महानगरपालिका 45+ नगरसेवकाची आहे. तेजवानीजी भारतीय जनता पार्टीचे महापौर आहे. या ठिकाणी उपमहापौर राणाजी आहे. तिकडे आमच्या मार्डीकरजी आता स्टँडिंग कमिटी चेअरमन आहे. 45 आणि बाकी इतर 55च्या वर नगरसेवकाची साथ आपल्याला आहे. अशा वेळी जे परमनंट सफाई कामगार आहे ते 2 तास काम करतात, 6 ते 8 काम करतात आणि पडून जातात. 8 घंटे काम केलं पाहिजे. हे अमरावती शहर त्या ठिकाणी साफसफाई केली पाहिजे. मी आपल्याला विनंती करतो, जे कामगार सफाई कामगार परमनंट आहे खोडकेजी, आपल्या सर्व नेत्यांना एकमत करावं लागेल, यांना दुरुस्त करावं लागेल. और नहीं तो शर्मा जी इनको 10, 12, 15, 20 लोग सस्पेंड कर डालिए. आप कोई अड़चन नहीं है, परमानेंट निकाल दीजिए उनको काम से, कोई चिंता मत करिए, हम सब लोग आपके साथ हैं. ये कहाँ चलेगा? पूरा महानगर पालिका का बजट कर्मचारियों के सब खर्चे में जाएगा, सबका पगार होगा, लेकिन अमरावती को सेवा नहीं मिलेगी. प्राइवेट कंट्राक्टर काम करेंगे, वो अपना स्कोप में काम करेंगे, लेकिन मूलतः जो काम है, मूलतः जो सफाई कामगार करके जो रखे हैं, तेजवानी जी चिंता मत करिए, हमारे उपमहापौर जी, स्टैंडिंग कमेटी चेयरमैन जी, इस पर सीरियस काम करिए. बाकी खोडकेताई, मैं, रवि राणा जी, बोंडे जी, हम सब लोग मिलकर आम्ही सर्व मिळून जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा सरकारकडनं तुम्हाला आणून देऊ. काही चिंता करू नका. जेवढा पैसा लागेल तेवढा आणून देऊ. पण तुम्हाला मात्र व्यवस्थापन करावं लागेल. तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना ठिकाणं आणावं लागेल. आज मला वाईट वाटलं की तुमचे एवढे सफाई कामगार आहे, का रस्त्यावर कचरा पडलेला आहे, का ठिकाणी मॅनेजमेंट होत नाही. एवढं लाडावून ठेवू नका. सर्वांना घरी पाठवा आणि माझ्या नावाने सांगा गरज पडली तर. माझा पालकमंत्री म्हणून आदेश सांगा सर्वांना. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्त आपल्याला संकल्प करायचा आहे स्वच्छ अमरावतीचा, स्वच्छ अमरावतीचा, स्वच्छ अमरावतीचा. हा संकल्प आपल्याला करायचा आहे. आमच्या बहिणींना माझी विनंती आहे, ज्या नगरसेविका निवडून आल्या आहे, उद्या जागतिक महिला दिनाचे कार्यक्रम तुमच्या वार्डात घेताना माझी सर्वांना विनंती आहे, सर्व आमच्या नगरसेविकांनी कार्यक्रम घेतले पाहिजे. उद्या एकही नगरसेवक अशी नाही ज्यांनी जागतिक महिला दिनाचा इतका मोठा कार्यक्रम, हा इतका मोठा दिवस उद्या आहे, तुमच्या वार्डात सुद्धा सफाईची शपथ घ्या जागतिक महिला दिनानिमित्त. उद्या संकल्प करा अमरावतीच्या शहराच्या स्वच्छतेचा. मुख्य रस्ते वगैरे असतील ते रस्ते कॉर्पोरेशन करेल, पण आपण या ठिकाणी जे लोक परमनंट आहे तुमच्या वार्डामध्ये पण ते सेवा देत नाही, त्यांना कामावून काढण्याचा निर्णय करा आणि नवीन लोकांना त्या ठिकाणी संधी द्या. खऱ्या अर्थाने अशी रंगदारी काही खपून घेऊ नका. मला आज वाईट वाटलं की आम्ही एकीकडे एवढे मोठे करार करतोय MSCच्या DCच्या माध्यमातून. जसं नागपूर आपण डेव्हलप केलं, नागपूरच्या सर्व जेवढे काही टाउन्स आला आहे, जेवढे आपण कलेक्टर ऑफिस आहे, आज एवढं मोठं कलेक्टर ऑफिस नागपूरचं होते आहे, ते MSCचा DC करताय. MSCचा DC आपले पैसे खर्च करत नाही, ते बजेटमध्येच पैसे आणतात. पण त्यांची जी योजना इतकी फास्ट आहे की ते 4 दिवसात इस्टिमेट करतील, त्याला टेक्निकल सँक्शन करतील, येणारा बजेटमधून पैसे आणतील. खऱ्या अर्थाने आपण रिडेव्हलपमेंट आपण करतोय, कॉमर्शियल कॉम्प्लेक्सचे, ट्रान्सपोर्ट नगरचे या ठिकाणी रिडेव्हलपमेंट करतोय, ट्रक टर्मिनलचं रिडेव्हलपमेंट आपण करतोय. या ठिकाणी इतवारा बाजार, सोमवारा बाजार, बडनेरा, शुक्रवार बाजार असे जे काही 10-12 मार्केट आहे, त्या 10-12 मार्केटचे या ठिकाणी MSCच्या DCच्या माध्यमातून चांगले बाजार डेव्हलप करतोय, चांगलं मच्छी मार्केट डेव्हलप करतोय, चांगलं मटन मार्केट डेव्हलप करतोय. शेवटी चांगलं मटन मार्केटही असलं पाहिजे, ते स्वच्छ असलं पाहिजे. याकरता तर माशा लागून राहिल्या आणि ते मटन खाऊन राहिले लोक, हे काय चांगलं नाही आहे. तर मटन मार्केट आपण चांगलं करतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.